काल मी मार्केटमधून पालक आणला होता, तर पालकापासूनच अगदी झटपट बनेल असा पौष्टिक नाश्ता आपण बनवतो आहे। तर यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे। बेसन इथे ऑप्शनल आहे, पण बेसनामुळे चव छान येते रेसिपीला। यानंतर पालक मी निवडून धुवून निथून असा बारीक चिरून ठेवला होता। 1 वाटी यामध्ये चिरलेला पालक घालायचा आहे, चिरलेला कांदा घातला आहे, टोमॅटो घातला आहे, यानंतर आलं घातलं किसून, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या किसून घातल्यात, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली, पाव चमचा हिंग घातला आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। याबरोबरच यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा सफेद तीळ घातलेत, अर्धा चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। लगेच यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, पालकामध्ये सुद्धा पाणी आहे, त्याबरोबरच यामध्ये आपण कांदा टोमॅटो घातला आहे, त्यालासुद्धा पाणी सुटतं। त्यामुळे आधी पीठ आणि पालक कांदा सगळं एकत्र मिक्स करायचं आहे आणि नंतर लागेल तसं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। मळताना खूपच कमी पाणी लागतं, तर घट्टसरच असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे पहा, हे पीठ मी मळून घेतलं। यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा सॉफ्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता या मळलेल्या पिठातला एक गोळा मी घेते, तर याचा आपण पराठा लाटून घेणार आहोत। हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून हा मी आता लाटून घेते। थोडासा जाडसर असा पराठा लाटून घ्यायचा आहे। यामध्ये आपण कांदा पालक घातला आहे, त्यामुळे याच्या अशा कडा फाटतात, त्यामुळे एखाद्या प्लेटने किंवा झाकणाने आपण हा कट करून घेणार आहोत, म्हणजे आपले सगळे पराठे एकसारखे एका आकाराचे तयार होतील। एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे। पराठा इथे लाटून तयार झाला आहे। आता हा आपण भाजून घेऊया। इथे मी तवा गरम करत ठेवला होता, यावरती पराठा घालायचा आहे। तुम्ही जर पालक आधी धुवून निथून चिरून जर ठेवलात तर अगदी कमी वेळामध्ये हा नाश्ता तयार होईल आणि अगदी पौष्टिक असा नाश्ता आहे। दोन्ही बाजूने मी हा खरपूस असा भाजून घेतला आहे। तेल लावायचं आहे। मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट हे पराठे तयार होतील। हा पराठा भाजून झाला आहे, आता काढून घेऊया। दह्याबरोबर, लोणच्याबरोबर किंवा टोमॅटो केचपबरोबर सुद्धा हा पराठा खूप छान लागतो। तर आजची ही मस्त अशी रेसिपी एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।